धनंजय मुंडेंसाठी आता वकील गुणरत्न सदावर्ते मैदानात उतरणार अशी माहिती मिळते। करुणा मुंडेंना मिळालेल्या दिलाशावर सदावर्ते काय बोलणार याकडे आता लक्ष असणार। तर धनंजय मुंडे यांच्यासाठी आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे मैदानामध्ये उतरणार असं बोललं जात आहे। सध्या ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सदावर्तेजी, स्वागत तुमचं TV9 मध्ये। तुम्ही आता धनंजय मुंडेंची केस लढणार आहात। निखिला, एक गोष्ट सांगतो, लॉचा विद्यार्थी म्हणून मी ह्या निकालावर विचारलेलं मत व्यक्त करण्याचा आज मला अधिकार आहे। त्याच्या व्यतिरिक्त मी आज म्हणजे केस लढण्याच्या बाबतीमधली मी आज काही तुम्हाला बोलणार नाही। आणि ह्या निकालाच्या अनुषंगाने मी 4 गोष्टी सांगतो। हा जो निकाल आहे हा अंतरिम निकाल आहे, याला इंटरिम डिसिजन म्हणतात। ह्या निकालामध्ये जे ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ ऑर्डर आहे 1 ते 5 पॅराग्राफ पृष्ठ क्रमांक 9 आणि 10 वर त्याच्यामध्ये कुठेही हिंसा केली आहे असं ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ ऑर्डर मध्ये नाही आहे। त्याचबरोबर कोण कुणाची बायको आहे किंवा नवरा आहे किंवा नवरा आहे किंवा बायको आहे असंही या निकालात कुठेही नमूद केलेलं नाही आहे। त्याचबरोबर ह्या निकालामध्ये जे अंतरिम जे ज्याला म्हणतो आपण सोप्या मराठी भाषेमध्ये मेंटेनन्स म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये, आणि त्यालाच आपण म्हणतो की खावटी, त्यालाच आपण म्हणतो की अंतरिम हे देय, त्या प्रकारचे अंतरिम देय दिलेले आहेत। आणि त्यामुळे ह्या निकालाचे अनेक अर्थ काढण्याऐवजी मला असं वाटतं एकच अर्थ आहे की न्यायालयाच्या डिस्क्रिशनमध्ये ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास हे एक पहिलं न्यायालय आहे। या न्यायालयाच्या वर रिव्हिजन आहेत, अपील आहेत, रीट आहेत, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट आहेत। त्याच्यामुळे ही शृंखला, न्यायालयीन शृंखला मोठी असते। त्यामुळं एखाद्या निर्णयावर आपण अंतिमतः कोणीतरी खुलात पाय गेला, माननीय मंत्री धनंजय मुंडे साहेबांचा, किंवा त्यांच्या आता अडचणी वाढल्या, किंवा आता तुम्ही आता म्हणालात की राजीनामाच दिला पाहिजे, हे सगळं जे आहे ना, हे मला असं वाटतंय की आपण हे राजकारणीकरण करत आहोत एखाद्या निकालाचं, जे की अत्यंत हा निकाल जो आहे एका म्हणजे एका म्हणजे 4 कॉर्नर्स मध्ये दिला जातो। आणि त्यामुळे मला असं वाटतं की या निकालाचे अनेक अर्थ काढण्याच्या भानगडीत कोणी सुद्धा पडू नये। जी सदावर्तेजी, मला हाच निकाल थोडा समजून घ्यायचा आहे तुमच्याकडनं। तुमच्याकडे देखील ऑर्डरची कॉपी आहे, त्यामध्ये 4 क्रमांकाचा पेज आहे आणि त्यामध्ये 11वा पॉइंट आहे। त्याच्यामध्ये असं कोर्टाने असं म्हटलंय की धनंजय मुंडेंकडून करुणा मुंडेंबाबत हिंसाचार झाल्याचं कोर्टाकडून अंशतः मान्य करण्यात आलेलं आहे। हे पहा, तुम्ही जे म्हणजे हे मांडत आहात पॅराग्राफ नंबर पॉइंट्स आणि फाइंडिंग्स हे काय आहेत माहिती आहे का? ह्या निकालाचा ऑपरेटिव्ह पार्ट नाही आहेत ते 2। जसं तुम्ही डिबेटमध्ये एक अँकर प्रश्न विचारते आणि जो डिबेटमध्ये आलेला गेस्ट उत्तर देत असते, आणि त्याच्यामधून जे तुम्ही हे चालवत राहता म्हणजे एका बाजूला की हा असा म्हणला तसा प्रश्नाला उत्तर दिले, तसं ते फाइंडिंग्स आहेत। त्या फाइंडिंग्स चॅलेंज होत नसतात, तर जी ऑर्डर असते ती ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ ऑर्डर जी आहे ती मला असं वाटतं पृष्ठ क्रमांक 9 आणि 10 वर आहे, पॅराग्राफ नंबर 1 ते 5 वर आहे। आणि त्याच ऑर्डरमध्ये काय नमूद केलेलं आहे तर कोर्टाने अत्याचार केले असं नमूद केलेलं नाही। ह्या पुढे तुम्ही कोणत्याही प्रकारे म्हणजे जे काही कोर्टाला म्हणायचं आहे की शॅल नॉट कॉज एनी काइंड ऑफ व्हायलन्स, म्हणजे ह्या पुढे तुम्ही कोणतेही करू नका, केलंय असं म्हणलेलं नाही कोर्टाने, पुढे करू नये अशी भावना आहे कोर्टाची। त्याच्यामुळं मला असं वाटतं की आपण एखाद्या ऑब्झर्वेशनचा, अनेक ऑब्झर्वेशन्स येतात कोर्टांचे, तर ते ऑब्झर्वेशन्सला की नाही इवन सर्वोच्च न्यायालयाचे ऑब्झर्वेशन सुद्धा किती मान्य करावेत हा सुद्धा डिस्क्रिशनचा पार्ट होऊन जातो। त्यामुळे ऑपरेटिव्ह पार्टमध्ये कोणतेही डिक्लेरेशन दिलेलं नाही। एखादी व्यक्ती म्हणू शकते की माझे पती आहेत, तर दुसरी व्यक्ती म्हणू शकते की मी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आहे। तर एखादी हे काय लॉ डेव्हलप होत गेला की बरेच वेळेस डेटला जायचे नटी किंवा हिरो हिरोईन्स, तर त्यावेळेस नंतर एखाद्या फ्रस्ट्रेशन मधून हिंसाचाराच्या तक्रारी व्हायच्या, तर कोर्टाने त्या गोष्टीला सुद्धा कितपत हिंसाचार मानावा हे सुद्धा आता म्हणजे अलीकडच्याच काळात सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आले, तो लॉ सुद्धा डेव्हलप झालेला आहे। त्यामुळे मला असं वाटतंय की याचं राजकारणीकरण करून किंवा सामाजिकीकरण म्हणजे स्वस्वार्थासाठी म्हणजे सो कॉल्ड सामाजिक कार्यकर्ते जे करत आहेत
ते मला असं वाटतं ते अत्यंत दुःखद आहे. आणि मला असं वाटतं की न्यायालयाची जी पवित्रता आहे त्या न्यायालयाच्या पवित्रतेच्या पुढे जाऊन सामाजिक कार्यकर्ते वर्तन करत आहेत असं मला वाटतं. जी जी मी तुम्हाला फाइंडिंग वाचून दाखवते सदावर्ते जी तुमच्याकडे ती आहेच, पण मी फक्त तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवते. डज द ऍप्लिकंट्स प्रूव्ह प्राइमा फेसली दॅट ऍप्लिकंट नंबर 1 हॅज बीन सब्जेक्टेड द डोमेस्टिक व्हायलन्स ऍट द हँड्स ऑफ द रिस्पॉन्डंट्स. तर त्याच्यावर पार्टली येस असं कोर्टानं म्हटलेलं आहे. तर हे फाइंडिंग आहे, कोर्टाचं हे फाइंडिंग आहे पार्टली येस. मग अंशतः हो, तर मग ह्याचा अर्थ नेमका काय? हा, निखिला अगदी साध्या भाषेत सांगतो की आपण जर तेच फाइंडिंग्सचाच आधार पेज नंबर 9 आणि 10 वर गेलात तर द अप्लिकेशन इज पार्टली अलाउड म्हणजे काय, तर त्यांनी 10 लाख रुपये काहीतरी मागणी केली होती. आय डोंट नो, कारण अप्लिकेशन माझ्या समोर नाहीये. त्याच्या म्हणजे त्यांनी मागणी केलेले पैसे जेवढे मागितले होते तेवढे न देता अर्जदारांनी कोर्टाने 1,25,000 आणि 75 दिले, ते पार्टली अलाउड केलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टींचा स्वतःच्या मताने अर्थ लावणं हे चुकीचं आहे. कारण ऑपरेटिव्ह पार्टमध्ये जर म्हणलं असतं की ह्या फाइंडिंग प्रमाणे आम्ही डोमेस्टिक व्हायलन्स झालाय असं म्हणून मी हे देत आहे आदेश, तर त्या गोष्टीचा अर्थ वेगळा राहिला असता. ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त त्यांनी सांगितलंय की इतके पैसे द्यावेत आणि ते सुद्धा इंटरिम अरेंजमेंट आहे. आणि स्पष्टपणे कोर्टाने सांगितलंय की ह्या म्हणजे कोणताही चुकीचा प्रकार घडू नये. त्याचबरोबर कोर्टाने सांगितलंय की हे पार्टली अलाउड आहे. पार्टली अलाउडचा अर्थ पॅरेग्राफ नंबर 3 आणि 4 ऑर्डरमध्ये आहे, तो की त्या पैशांच्या संदर्भाने आहे. त्याच्या पुढे मला असं वाटतं की विधी शाखेचा विद्यार्थी म्हणून याच्यापेक्षा जास्त ह्या निकालावर बोलणं मला असं वाटतं की न्यायालयाला सुपरसीड करणं होईल. आणि कुणी सुपरसीड करू नये, स्वतःचे अर्थ लावू नये, स्वतःचे व्यंजन लावू नये आणि स्वतःचा मुलायमा लावू नये त्याला. सदावर्तेची फाइंडिंग जे मी तुम्हाला सांगितलं दमानी यांच्या बाबतीत नाही, मला थोडं राजकारणात नाही द्यायचं. सदावर्ते जे 4 नंबरचं पेज तुमच्याकडे आहे, मगाशी मी तुम्हाला ते दाखवलं होतं, तुम्हाला वाचूनही मी तुम्हाला दाखवलं. तो 11 नंबरचा पॉइंट आणि त्यावर जे फाइंडिंग आहे तर त्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी सांगितला होता. तुम्हाला पेपर मिळाला सदावर्तेची? 4 नंबरचा पेज. हो, हे काय पॅराग्राफ नंबर पेज नंबर 4 1 नंबरचा पॉइंट आहे, तो पॉइंट आहे. 11 नंबर पॉइंट आहे, त्यामध्ये त्यांनी डोमेस्टिक व्हायलन्स हे पण लक्षात घ्या. हा मी सांगू तुम्हाला, त्याचं उत्तर देऊ? बोला सदावर्ते. निखिला उत्तर देऊ? निखिला, आपल्याकडे आहे ना एक विविध पद्धती आहे, प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजर मध्ये आहे ना जामीन घ्यायची असेल तर अँटिसिपेटरी बेल ऍप्लिकेशन नावाचं हेड असते. जर एखादा मेंटेनन्स घ्यायचा असेल तर डीबी ऍक्ट खाली मेंटेनन्स घेतलं जाऊ शकते. 125 सीआरपीसी खाली, जुन्या सीआरपीसी खाली मेंटेनन्स घेतलं जात असते. त्याच्यामुळे त्या कायद्याच्या अन्वय अर्थाने ते तिथे ठेवलेला तो पॉइंट आहे. याचा अर्थ ते सिद्ध झालं किंवा ते नाही सिद्ध झालं म्हणून कोर्टाने पार्टली त्यांचं पेमेंट अलाउड केलेलं आहे. पार्टली याचा अर्थ ते सिद्ध झालंय म्हणजे तो गुन्हा सिद्ध झाला किंवा तिथे काहीतरी ट्रायल झाली असं नाही येते. आणि इंटरिम अप्लिकेशनचे प्रायमा फेसी पाहून दिले जातात. त्याच्यामुळं इंटरिम एखादी जर अंतरिम जर एखाद्याला जामीन दिली तर ती जामीन सुद्धा अंतरिम रद्द झालेली आपण पाहिलेली आहे. तसंच या अर्जांमध्ये बरेच वेळेस जे आहे असे अर्जांच्या बाबतीमध्ये फायनली डिसिजन सुद्धा विरोधात जाऊ शकत असतात. असे आदेश म्हणजे अर्जदार किंवा विरोधक, आता तुमच्याच भाषेत सांगायचं, तुम्हीच लोकांनी चॅनलवर दाखवलं की त्यांना हे जे दिलेलं मेंटेनन्स आहे ते मान्य नाही, म्हणजे त्यांना ह्या निकाल मान्य आहे का? एका अर्थानं सांगा. मग दमानिया म्हणणार आहेत का की हा निकाल त्यांना मान्य नाही म्हणून? मग धनंजय मुंडे साहेबांना जर हे मान्य नसेल तर तेही कोर्टात जाऊ शकतात. म्हणजे दोन्ही पार्टीला मान्य आहे का, हे हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. आणि जर मान्य नसेल तर या निकालाचा अर्थ काय काढायचा? मग याच्यावर राजकारण करण्याची गरज आहे का? असा मी साधा आणि सोप्या भाषेमध्ये मी सांगतो. सदावर्तेची मी पोटगीचा प्रश्न घेतच नाहीये. मी इथे कौटुंबिक हिंसाचार हा मुद्दा आहे. तुमच्याकडे तो पॉइंट आहे, तुम्ही स्वतः वाचा आणि त्याचा नेमका अर्थ सांगा. पार्टली येस असं जे कोर्टानं त्याच्यात फाइंडिंग नोंदवलेलं आहे. हे पहा, मी तुम्हाला सांगतो ना, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट खाली, त्याला डीव्ही ऍक्ट म्हणतात, त्या ऍक्ट खाली हा अर्ज केला जातो. त्या ऍक्ट खाली अर्ज केल्याच्या वेळेस ही जी पॉइंट जे असतात, ज्या म्हणजे हे देताना, पोटगी देताना हे पॉइंट्स अशा प्रकारचे कोर्ट ठेवत असतात. कारण नेहमी अर्जदार म्हणत असतो
की मी बायको आहे, नेहमी अर्जदार म्हणत असतात की मला ही पोटगी पाहिजेत आहे आणि त्या अर्थाने ते डोमेस्टिक व्हायलन्स खाली मी अर्ज करत आहे असा त्याचा अर्थ असतो आणि त्या अर्थाने कोर्टाने, मी म्हणणार नाही स्टेरिओटिपिकल म्हणणार नाही, परंतु अशा प्रकारचे जर आपण दुसऱ्याही केसेसमध्ये बघितलं तर अशाच प्रकारचे मोस्टली जे पॉइंट्स आहेत कोर्ट ठेवत असतात ते पॉइंट आहे, फाइंडिंग नाही, पॉइंट आहे. आणि फाइंडिंग पार्टली येस जे म्हणलंय ते तुम्हाला मी सांगितलेल्या पेज नंबर 10 पॅरेग्राफ नंबर 2 मध्ये वाचावं लागेल. नक्कीच सदावर्तेजी, जी करुणा मुंडेंची याचिका आहे, पॉइंट्सला फाइंडिंग म्हणू नका, जी याचिका जी फाइंडिंग लिहिलेलं आहे सदावर्तेजी, त्यामध्ये फाइंडिंग लिहिलेलं आहे, आय हॅव रेकॉर्डेड माय फाइंडिंग देअर ऑन फॉर द रिझन्स ॲज अंडर, असं म्हटलेलं आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा पॉइंट वाचून दाखवते. डज द ऍप्लिकंट प्रूव्ह प्राइमा फेसली दॅट ऍप्लिकंट नंबर 1 हॅज बीन सब्जेक्टेड द डोमेस्टिक व्हायलन्स ॲट द हँड्स ऑफ द रिस्पॉन्डेंट, आणि पार्टली येस फाइंडिंग्स आहे पार्टली येस. मी सांगू का? बोला. मग फाइंडिंग आहे जे खालील प्रमाणे म्हणले ना, खालील प्रमाणेची फाइंडिंग आहे जे मी तुम्हाला सांगत आहे पॅरेग्राफ नंबर 3-4 मधली ही फाइंडिंग आहे, ती पार्टली आहे. मी एक म्हणजे एक्स व्यक्ती वाय व्यक्तीला माझा नवरा आहे हे म्हटलं, जर कोर्टाने म्हणलं असतं हो हे दोघे नवरा बायको आहेत, आजच आहेत, तर ती पूर्णतः मान्य आहे. हे अंशतः आहे, कारण ह्याच्यामध्ये मुलांचा संबंध आहे, ह्याच्यामध्ये कोर्टाला आणखीन डिक्लेरेशन झालेलं नाहीये कोण कोणाची पत्नी आणि कोण कोणाचा पती, आणि हे डिक्लेरेशन झालेलं नाही म्हणून कोर्ट पार्टली म्हणते. त्याच्यामुळे आपण आपल्या मनाने अर्थ लावणं मला असं वाटतं संयुक्त नाहीये. कौटुंबिक हिंसाचार हे अंशतः नवरा बायको म्हणलेलं नाही, अंशतः मान्य केलंय. नाही, ऐकून घ्या, परत सांगतो मी परत सांगतो, त्या अंतर्गत अर्ज केला जातो. हिंसाचार हा सिद्ध व्हायचा असतो. हा जो आहे इंटरिम रिलीफ कशा संदर्भातला आहे की जरी नवरा बायको मध्ये भांडण नाहीये, लक्षात घ्या, परत एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या प्रेक्षकांसाठी, नवरा बायकोत भांडण नाहीये पण दोघांचं जमत नाहीये, दोघं विभक्त राहतात, तरी सुद्धा पत्नी एखादी अर्ज करू शकते, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपण अत्याचारच झाला म्हणूनच हे पैसे दिले असं सुद्धा आपण ठोकून गृहीत धरू नका. माझं एवढंच म्हणणं आहे, गृहीत धरू नका. पत्नी आहे ते कोर्टानं मान्य केलंय का? कसं, मला एक सांगा, डिक्लेरेशन आहे का? डिक्लेरेशन लागते ना, आय डिक्लेअर्ड दॅट सो अँड सो यांना हे पती पत्नी आहेत असे डिक्लेरेशन येत असते, डिक्री येत असते. ह्या दाव्यांमध्ये डिक्रीची तरतूद आहे, डिक्रीची तरतूद. असं म्हणताय की कोर्टाची ऑर्डर आहे, त्यांना पोटगी मिळालेली आहे, त्या अर्थी धनंजय मुंडे यांच्या त्या पहिल्या पत्नी आहेत हे कोर्टानं मान्य केलंय असं करुणा मुंडे म्हणतायत. आता बघा, स्वतःला आनंदी करून घेण्यासाठी स्वतःचे काही अर्थ काढू शकता तुम्ही. जसं राजकीय पुढारी अर्थ आनंदी करून घेण्यासाठी विजय वडेट्टीवार साहेब काहीतरी बोलले, स्वतःला आनंदी करून घेण्यासाठी काही बोलू शकता तुम्ही. त्यांना राजकीय आनंद मिळू शकतोय, यांना स्वाभाविक आनंद मिळू शकतोय. अंजली दमान यांना मी काहीतरी वंजारी समाजाच्या नेत्याच्या बाबतीत काहीतरी ट्विट करून त्यांना वेगळा आनंद मिळू शकतोय, ज्याच्या त्याच्या आनंद घेण्याचा भाग आहे. परंतु खरा आनंद हेच आहे की न्यायालयाने स्पष्टपणे हे ऑर्डरवरच बोलायचंय. यामध्ये करुणा मुंडे असं म्हणतायत की धनंजय मुंडे यांच्या त्या पहिल्या पत्नी आहेत हे कोर्टानं मान्य केलेलं आहे. त्या म्हणतात मला पोटगी मिळालेली आहे. पोटगी नेमकं कोणाला मिळते सदावर्तेजी? लिव्ह इन मध्ये राहणाऱ्यांना सुद्धा अशी पोटगी मिळते की मग पत्नीला मिळते? पोटगी सांगू हो, आता मिळते. कालच्या आठवड्यातला निकाल आहे, कालचा निकाल आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा. त्या निकालाचं शीर्षक सुद्धा TV9 एक स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करावा, कारण अत्यंत ज्वलंत मुद्दा आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो, त्या पुढे जाऊन एखादी वृद्ध आई, एखादा मुलगा जर त्या हे करत नसेल तर तो सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स आहे. ते सुद्धा एखादी सून एखाद्या सासूबाईला देत नसेल तर सासूबाई सुनेच्या विरुद्ध करू शकते. काय झालंय, आपण लय शॉर्टकट झालो निखिला. आपण काय म्हणतो, नवरा आणि बायको म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स, नवरा आणि बायको म्हणजे अत्याचार. हे तसं राहिलेलं नाही. कायदा खूप पुढे गेलेला आहे. याच्यामध्ये प्रत्येकाला, इव्हन अविवाहित बहीण ही सुद्धा मेंटेनन्सला पात्र असू शकते. त्याच्यानंतर 18 वर्षाच्या कमी बालक हे सुद्धा मेंटेनन्सला पात्र असू शकतं. त्यामुळे हा कायदा डेव्हलप्ड लॉ आहे.
ज्याला जसं पटतंय तसं लोक बोलतात, परंतु मी मागच्या आठवड्यातला कायदा सांगतो. मागच्या कशाला या 2 दिवसातला कायदा डेव्हलप झालेला सांगत आहे मी तुम्हाला. सदावर्तेजी, करुणा मुंडे ज्या म्हणतायत की आता मला करुणा शर्मा म्हणू नका, तर मला करुणा धनंजय मुंडे असं म्हणा. कोर्टानं ते आता मान्य केलेलं आहे की मी त्यांची पहिली पत्नी आहे, असं करुणा मुंडे म्हणतायत. मग आता काय नेमकं मान्य करायचं? म्हणजे कोर्टाने मान्य केलंय करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत? सन्माननीय निखिला ह्या खूप अभ्यासू आणि महाराष्ट्राला नोन अशा अँकर आहेत आणि एका मोठ्या चॅनलच्या आहेत. त्यांनी ऑर्डर 9 आणि 10 नंबरवर ऑर्डर आहे, तिथे डिक्लेरेशन डिक्री लिहिलेलं आहे का? सिंपल गुगल तुमच्या मोबाईलमध्ये सर्च करा, डिक्री झाली असेल तरच त्या गोष्टीला डिक्लेरेशन मानलं जात आहे. हे अंतरिम आहे आणि कुणाला काय समाधानानं वाटावं ह्याच्यामध्ये काही बंधनं नाही. ते मानसिक गोष्ट आहे, काय समजून घ्यावं स्वतःला. सदावर्तेजी, हे करुणा मुंडे म्हणतायत, आज त्यांनी सगळ्या चॅनल्सला ज्यावेळेला मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता मला करुणा धनंजय मुंडे असं म्हणा, असं त्यांचं म्हणणं आहे. कोर्टाने ज्या अर्थी मला पोटगी देण्याचे आदेश दिलेत त्या अर्थी मी त्यांची पहिली पत्नी आहे, कोर्टानं मान्य केलंय, असं करुणा मुंडे म्हणतायत. ती एक बाजू झाली. आपण सन्माननीय मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी ती बाजू मान्य केली का? ती बाजू स्टँड झाली का कोर्टामध्ये त्यांच्या वतीनं? प्रत्येक कसं असतंय की 2 भूमिका असतात. एक भूमिका त्यांनी मांडली त्यांची, परंतु न्यायालयाच्या आदेशामध्ये ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ ऑर्डर मध्ये मला डिक्री आणि डिक्लेरेशन दिसत नाही की नवरा बायको आम्ही डिक्लेअर करत आहोत म्हणून. सिंपल सांगतो, तुम्ही 9 आणि 10 नंबरच्या पेजवर जो पॅरेग्राफ आहे 1 नंबर सुरू होत आहे ते 5 नंबर पर्यंत, म्हणजे एबी सन्माननीय न्यायमूर्ती एबी जाधव साहेबांच्या ऑर्डर वाचली आहे, ऑर्डर माहिती आहे मला. फक्त मुद्दा हाच आहे की तुम्ही धनंजय मुंडे यांचं नेमकं काय म्हणणं आहे तुम्ही सांगा. तुम्ही धनंजय मुंडेंची बाजू मांडताय, तर मग आता तुम्ही सांगा की धनंजय मुंडेंचं काय म्हणणं आहे. बट मी तुम्हाला सांगू का, भटक्या विमुक्तांचा, आदिवासी भावांचा, अनुसूचित जातीच्यांचा, वंचितांचा, शोषितांचा मी आवाज आहे. हे लोकांनी मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे एखादा अंतरिम निकाल आला म्हणून ऐकून घ्या. ऐका, मी कोर्टातच बोलत आहे. निखिला, तुम्ही विचारलं म्हणून, तुम्ही माझं मत विचारलं, धनंजय मुंडे साहेबाच्या वतीनं म्हणून विचारलं, मलाही थोडासा श्वास घेण्याची संधी द्या. निखिला, श्वास बंद नका करू. मी ऐका मी काय म्हणतो ते. निखिला, स्पष्टपणे जे आहे निकालामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्या बाहेर कुणालाही जाता येत नाही. स्वतःला मानून घ्यायचं ते स्वतः मानून घ्यावं, परंतु निकालात डिक्री झालेली नाही, नवरा बायको आहे म्हणून डिक्लेअर केलेलं नाही. त्याचबरोबर हिंसा झाल्याचं ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ ऑर्डरमध्ये त्यांनी कुठेही मारहाण झाली किंवा काय झालं असं ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ ऑर्डरमध्ये पेज 9 आणि पेज 10 वर कुठेही नमूद केलेलं नाही. आणि त्याचबरोबर स्वतःच अर्जदार तुम्हीच सांगत आहात चॅनलवाल्या की त्यांना हे निकालातले हे जे काही हे आहे मेंटेनन्स आहे हेही मान्य नाही. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने धनंजय मुंडे साहेब सुद्धा हा आदेश चॅलेंज करू शकतील. पार्टली येस हेच आहे. त्यांनी 10 लाख रुपये की काय मागणी केली होती मला माहिती नाही. ते तुम्हाला अर्जदारांनी जर तुम्ही मुलाखत घेतली असेल तर 10-15 लाख काय मागणी केली होती, त्याच्यापैकी कोर्टाने 1,25,000 आणि 75,000 2 लाख रुपये दिले. हेच पार्टली येस आहे. आता हे आपण मान्य केलं की पार्टली येस त्यासाठी तुम्ही म्हणालात की पोटगी त्या ह्याच्यासाठी देण्यात आली. मग तसंच डोमेस्टिक व्हायलन्स साठी सुद्धा पार्टली येस असं म्हटलेलं आहे, फाइंडिंग आहे. मात्र हीच तर करुणा मुंडेंची याचिका आहे. त्यांनी हे म्हटलंय की कौटुंबिक हिंसाचाराची याचिका त्यांनी केली आहे, त्यावर पुढील सुनावणी सुरू राहणार आहे. हा, जे तुमचे शेवटचे जे 3 शब्द आहेत ना ते दॅट आर व्हेरी राईट, दॅट आर व्हेरी ट्रू. डोमेस्टिक व्हायलन्सची याचिका होत असते, त्याच्यामध्ये मेंटेनन्सचा अर्ज असतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे पॉइंट कोर्ट नोंद करत असताना डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टच्या संदर्भातले पॉइंट हे करायला पाहतात आणि फाइंडिंग्स म्हणजे ते पॉइंट्स आहेत. फाइंडिंग पार्टली येस ते कशा अर्थानं, तर हे आम्ही अंतरिम देत आहोत एवढ्या अर्थानं. याच्यामध्ये डिक्लेरेशन नवरा बायको नाहीये. मी तुम्हाला सांगितलं ना की अशा प्रकारचे निकाल बरेच वेळेस वरच्या न्यायालयामध्ये टिकतही नसतात. अशा प्रकारच्या निकालावर बरेच वेळ डिक्री सुद्धा होत नसते. सदावर्तेजी, तो मुद्दा पुढचा आहे. डोमेस्टिक व्हायलन्सचा मुद्दा मी जेव्हा घेतला तुम्ही किती फिरून विचारलं तरी मी उत्तर देणारच, पण मी अडकणार नाही निखिला तुमच्या शब्दाच्या जंजाळात. पण मी उत्तर देत राहणार तुम्हाला. इंटरप्रिटेशन नाही करत आहे मी, तुम्ही इंटरप्रिटेशन करताय निखिला. मी इंटरप्रिटेशन नाही करत आहे. परत आपण वाचून घेऊ
पॅराग्राफ सरावतेजी, नंबर, पेज तुमचं नंबर वेगळं 9 आणि आहे, पेज तुमचं नंबर 10 interpretation वेगळं आहे स्पष्टपणे आणि डंके की करुणा चोट मुंडे पे वेगळं वाचू आपण. बोलतायत. जे इंटरप्रिटेशन नाही यांच्या करत आहे वकिलांकडून चॅनल जे आलं वाल्यांनी, होतं, त्यामध्ये ते असं म्हणतायत कोर्टाचा अवमान होईल. जी सरावर्तेजी, धनंजय मुंडे यांच्या ऐकून घ्या. वकिलांनी जे म्हटलं होतं की धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे या लिव्हिंग मध्ये राहत होत्या, हे त्यांनी मान्य केलेलं आहे. ते बघा लक्षात घ्या, मी काय सांगितलं तुम्हाला, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये सुद्धा मेंटेनन्स मिळू शकते. तुम्ही वकील साहेब, जे कोणत्या वकील साहेबांची गोष्ट करताय, सायली सावंत बाबतची बोलताय का तुम्ही? हो हो, कोणत्या वकिलांच्या बाबतीत बोलताय तुम्ही? बरोबर आहे, माझ्या हातात आहे. त्यांच्याच वकिलांनी जे पाठवलेलं तो आहे. मुद्दा वाचलेला आहे, ऐकून घ्या. म्हणून तुम्ही खोचकपणे प्रश्न विचारला होता की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये मिळते का. आता कायदा डेव्हलप झालेला आहे, त्या डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगत आहे की ही केस, आजचा जो निकाल आहे तो निकाल जो आहे डिक्री झालेला नाही नवरा बायको म्हणून. हा निकाल जे आहे अंतरिम स्वरूपाचा आहे आणि ते फक्त मेंटेनन्स पुरता मर्यादित आहे. याला मेंटेनन्स पुरता मर्यादित वाचावं, कारण याला सुद्धा फायनल डिसिजन ऑफ मेंटेनन्स म्हणता येणार नाही, कारण तुम्हीच चॅनलवाल्यांनी दाखवलं अर्जदार सुद्धा याच्यावर समाधानी नाही. मग सरावर्तेजी, हा जो निकाल आहे आजचा कोर्टाचा, हा निकाल नेमका कोणाला दिलासा देणार आहे? एक सांगू का, तुम्हीच दाखवताय ना की त्यांना हा दिलासा वाटत नाही म्हणून अर्जदारांना, मग त्यांना तर दिलासा नाहीच आहे. त्यासोबतच तुम्ही दुसऱ्या बाजूला दाखवतात ज्या ॲडव्होकेट सावंत यांचं पत्र, त्या बाबतीमध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलंय त्यांची भूमिका मुंडे साहेबांच्या वतीनं. द ऑर्डर वॉज पास सोलोली बेस्ड ऑन द फायनान्शियल नीड्स ऑफ द अप्लिकंट, म्हणजे फक्त आर्थिक कारणासाठी हे आदेश दिलेला आहे, नॉट फॉर एनी फाइंडिंग ऑफ रॉंग डुईंग, म्हणजे चुकीचं नाही. निखिला, परत एकदा ग्रेटेस्ट अँकर म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुम्ही लास्टचा 2 पॅरेग्राफ वाचून बघा, त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे सही केल्याच्या 2 पॅरेग्राफ. इट इज क्रुशियल टू नोट दॅट देयर इज नो ॲडव्हर्स फाइंडिंग अगेन्स्ट माय क्लायंट. आम्हाला माहिती आहे, तुम्ही फक्त एवढंच सांगा की यामध्ये दिलासा कोणाला आहे? धनंजय मुंडेंना हा दिलासा आहे असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतंय की कोर्टाने जो निकाल दिलेला आहे याच्या बाबतीमध्ये स्वतःच दिलासा नाही अशाच आशयाचं त्यांनी सांगितलं, यांनी सांगितलंय कुणी अर्जदार महिलेनी, की त्यांना अधिकचे पैसे पाहिजे होते, ते कोर्टाने दिलेले नाहीत. आणि धनंजय मुंडे साहेबांच्या वकिलांनी स्पष्टपणे लिहिले की फायनान्शियल नीडवर हे अंतरिम निकाल दिलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की धनंजय मुंडे साहेबांना डॅमेज करणारी कोणतीही गोष्ट या निकालात झालेली नाही. नक्कीच सदावर्तेजी, एक वकील म्हणजे धनंजय मुंडे यांचं सोडा, कारण दिलेले एक वकील पैसे म्हणून वापस तुम्हाला येऊ काय वाटतं? तुम्ही एक प्रसिद्ध वकील आहात, तुम्हाला नेमकं काय वाटतं? मला हेच वाटतंय की ह्या मुद्द्याला ज्या प्रकारे माननीय सुप्रीम कोर्ट लिव्ह इन रिलेशनशिपच्या बाबतीत असेल किंवा डेटवर गेलेले लोक असतात, डेट्स करतात आजकाल, आणि त्याच्यातून ज्या काही तक्रारी होतात या संदर्भानं लॉ खूप डेव्हलप झालेला आहे. ह्या गोष्टीला जे आहे आपण अंतिमतः काहीतरी वेगळे अर्थ देत बसू नये. जोपर्यंत ह्याच फॅमिली लॉमध्येच एक टर्म आहे की कोहॅबिट जोपर्यंत होत नाही, म्हणजे एकमेकांच्या बाबतीत कार्डियल रिलेशन राहत नाही, तोपर्यंत नवरा बायको जर कोणी एकमेकाला मान्य करत नसेल तर ते आपण जबरदस्तीने सुद्धा मान्य करून देऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी फायनान्शियल असिस्टन्सचा भाग आहे, तिथपर्यंत ठीक आहे. परंतु त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटतंय की मिया बीबी म्हणजे कोणी सुद्धा जबरदस्तीने मिया बीबी कोणालाही ठरवू शकत नाही, कारण हा इस्लामिक देश नाही, हा संविधानाने चालणारा भारताचा देश आहे. इथे वेगवेगळ्या प्रोसिजर्स आहेत. डोमेस्टिक व्हायलन्सचा खाली अर्ज करण्याची तरतूद आहे, त्याच्यामध्ये फायनान्शियल असिस्टन्स देण्याचे न्यायालयाला डिस्क्रिशन आहे आणि तेवढ्या पुरतं हे मर्यादित आहे. सरावर्तेजी, यामध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की पैसे परत घेतले जाऊ शकतात, मग कोर्ट आपली ऑर्डर परत घेणार? हो, घेऊ शकते. कसं असतंय निखिला, ज्यावेळेस मी सांगतो ना निखिला, एखादा अंतरिम आदेश देते कोर्ट आणि काय सांगतंय की तुम्हाला आम्ही इंटरिम बेल दिलेला आहे, परंतु फायनली बेल नाही मिळाला तर आरोपीला अटक व्हावं लागते. त्याच प्रकारे
एखाद्या दाव्यामध्ये, शेताच्या दाव्यामध्ये अंतरिम आदेश देतो की ह्या शेतामध्ये दुसऱ्याने येऊ नये, परंतु जर शेतात त्या शेतकऱ्याच्या विरुद्ध निकाल गेला तर तेच कोर्ट त्या विरोधी बाजूला द्यायला सांगते. त्याच प्रकारे ह्या प्रकरणात सुद्धा जर फायनली डिसिजन धनंजय मुंडे साहेबांच्या बाजूने लागला, हे दिलेले पैसे सुद्धा वापस द्यावे लागतात. अशी काही उदाहरणं आहेत की कोडगीचे पैसे दिलेत आणि ते परत घेतलेले आहेत, अशी काही उदाहरणं आहेत तुमच्याकडे? माझ्याकडे तर उदाहरण आहे की बायकोला सुद्धा नवऱ्याला पोटगी द्यावी लागते. त्याच्यामुळे कायदा खूप डेव्हलप झाला. आतापर्यंत माहित होतं का? TV 9च्या माध्यमातून आज सांगितलं वयोवृद्ध आई वडील सुद्धा मेंटेनन्स घेऊ शकतात, अविवाहित बहीण सुद्धा मेंटेनन्स घेऊ शकते. त्याचबरोबर लहान अपत्य असेल तर ते सुद्धा मेंटेनन्स घेऊ शकतात. डेव्हलप झालेला लॉ आहे. आणि डोमेस्टिक व्हायलन्सची केस सासूबाई सुद्धा सुनबाईवर करू शकतात, जसं सुनबाई सासूबाईवर करू शकतात. आणि ते आमच्या वकिलीच्या सुरुवातीला जेव्हा आम्ही संविधानिक विषयावर वकिली करत नव्हतो तेव्हा आम्ही हे सुद्धा करून पाहिलं. सरावर त्याची तुमची अशी कुठली केस आहे का की ज्यामध्ये पोटगीचे पैसे परत घेतलेले आहेत? नाही, असं पर्टिक्युलर केसच्या बाबतीमध्ये सांगायला गेलं तर अनेक मी तुम्हाला केसेस साईट करू शकतो, परंतु लाईव्ह याच्यामध्ये मला SSC ऑनलाईनवर जाऊन ते तुम्हाला सांगावं लागेल. परंतु आता बरेच असे उदाहरणं आलेले आहेत. इव्हन म्हणजे पुरुषांनी सुद्धा पत्नीकडे पोटगीची मागणी केलेली आहे. जर नवरा जर कमवता नसेल तर पत्नीकडून सुद्धा पोटगी घेतल्याचे सुद्धा अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे मी जे सांगत आहे ते वस्तुस्थिती दर्शक सांगत आहे. कायद्याच्या तरतुदीच्या आधारे तुम्हाला उदाहरणाचं काय गरज आहे, इनबिल्टच त्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे ना, इंटरिमचा अर्थ तात्पुरती. आणि फायनली निकाल लागला आणि दिलेली गोष्ट जर न्यायालयाला फायनली चुकीची वाटली तर ती वापसच द्यायला न्यायालयाला देण्याचा पूर्ण अधिकार आहे. पूर्ण अधिकार आहे. पूर्ण अधिकार आहे. नक्कीच. सरावर्तेजी, यामध्ये आणखी एक पॉइंट आहे, तो म्हणजे यापुढे धनंजय मुंडे यांनी केस सुरू असेपर्यंत कोणताही कौटुंबिक हिंसाचार करू नये, तर याचा नेमका अर्थ काय? अर्थ असा असतो की जे पैसे देण्याची ती तरतूद केलेली आहे ती देणं न देणं हा सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट खालच्या ज्या सगळ्या तरतुदी आहेत त्या तरतुदी आहेत. त्याच्यामुळे कोर्टाने एक स्वतःचं मत व्यक्त केलंय. त्याच्यामध्ये कोर्टाने यांनी केलाय अत्याचार असं म्हणलेलं नाही, अर्जदारांनी म्हणलेलं आहे असं, म्हणून कोर्टाने काही शिक्षा ठोठावलेली नाही. कोर्टाने सांगितलं की ठीक आहे, कोर्टाचं डिस्क्रिशन आहे, कोर्टाच्या डिस्क्रिशनवर कोर्टाने सांगितलं की बाबा पुढे असं काही होऊ नये म्हणजे निकाल लागेपर्यंत. जे जे सरावर्तेजी, करुणा मुंडेंना हा निकाल मात्र वेगळा वाटतोय. प्रत्येकाला मी सांगितलं, विजय वडेट्टीवार साहेबांना वेगळं वाटू शकतो, अंजली दमानी यांना त्यांच्या सुख मिळण्यासाठी वेगळं वाटू शकतो, आणि अर्जदार महिला असतील तर त्यांना वेगळा वाटू शकतो, माध्यमांना वेगळा वाटू शकतो, आमच्यासारख्या सामान्य माणसाला वेगळा वाटू शकतो. म्हणजे करुणा मुंडेंच्या वकिलांना वेगळा वाटू शकतो, तुम्हाला वेगळा काय? मी जे हो खरं आहे ना, त्याच्यात काय म्हणजे मत न्याय निकालावर मत व्यक्त करण्याचे अधिकारच मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत की इवन काही अंशापर्यंत क्रिटिसिझम करण्याचे अधिकार सुद्धा न्यायालयाच्या निकालावर मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिले. लिजिटिमेट क्रिटिसिझम म्हणलेले. आपण पूर्वी म्हणायचो की अरे बापरे, एखाद्या न्यायालयाच्या निकालावर बोललो म्हणजे अरे बापरे शिक्षा होती की काय, परंतु लिजिटिमेट क्रिटिसिझम तुम्ही करू शकता असं सुद्धा न्यायालयाने स्वतःच्या निकालाच्या बाबतीमध्ये सुद्धा करू शकता असं सुद्धा म्हणलेले सर्वोच्च न्यायालयाने. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने हा निकाल जे आहे ह्या 4 कॉर्नर्स ऑफ द ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ द ऑर्डर आहे आणि हा काही अंतिम निकाल नाही, हा अंतरिम निकाल आहे. बरं सदावर्तेजी, आता कोणाला हे पैसे दिले जाणार, पोटगीची रक्कम कोणाला दिली जाणार आणि कोणाच्या खिशामधून जाणार? हे पहा, अर्जदार आणि कसं असते, वादी आणि प्रतिवादी असते. तर आता प्रतिवादी जे त्या केसमध्ये आहेत त्या प्रतिवाद्यांना न्यायालयाने सांगितले, समजा हा निकाल मान्य करायचा नसेल तर म्हणजे देण्याच्या अगोदर सुद्धा, म्हणजे हे पैसे देण्याच्या अगोदर सुद्धा जे अर्जदार जे म्हणजे प्रतिवादी म्हणजे धनंजय मुंडे साहेब वरिष्ठ न्यायालयात जाऊ शकतात आणि वरिष्ठ न्यायालयात सुद्धा या गोष्टीला स्थगिती मागू शकतात. त्याच्यामुळे देणं, ऍक्च्युअल देणं हे पुढची गोष्ट आहे. आणखीन रेमेडी आहेत. रेमेडी आपली 3 लेअर ज्युडिशरी आहे. रिव्हिजन असेल, रीट किंवा अपील असेल किंवा रीट असेल किंवा SLP असेल, आपली 3 लेअर ज्युडिशरी आहे.
त्याच्यामुळे ह्या निकालाला सुद्धा अंतरिम निकालाला सुद्धा 3 लेयर्स आहेत आणखीन पुढं. जर रेमेडी अडॉप्टच करायची असेल तर ह्या निकाल पैसे देण्याच्या अगोदर ती रेमेडी सुद्धा अडॉप्ट केली जाऊ शकते आणि पैसे द्यायचे की नाही ते सुद्धा प्रतिवादी ठरवू शकतात. तो पूर्ण अधिकार प्रतिवाद्याचा, जोपर्यंत वर निकाल जाणार नाही चॅलेंज करण्यासाठी तोपर्यंत त्यांचा डिस्क्रिशनचा पार्ट आहे. नक्की सदावर्तेजी, तुम्ही स्पष्ट बोलता म्हणून मी तुम्हाला विचारते की म्हणजे धनंजय मुंडेंना, करुणा मुंडेंना पैसे द्यावे लागणार, म्हणजे ही पोटगी द्यावी लागणार आहे. मी म्हणजे काय सांगितलं की धनंजय मुंडे साहेबांनी हे चॅलेंज केलं किंवा अर्जदार महिलेनं चॅलेंज केलं तर देण्याचा कुठं प्रश्न आला? तो वरच्या निकालाच्या आधारावरली गोष्ट आहे. आत्ताच्या आता खिशात नेऊन टाका, आत्ताच्या आता म्हणजे अकाउंटमध्ये टाका असं नसतंय. अगोदर रेमेडीज पाहायला जातात. 3 लेअर ज्युडिशरी आहे आणि त्याच्यानंतर मग ठरेल. म्हणजे पहिलाच कोर्ट आहे, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, हे सन्माननीय पहिलं न्यायालय आहे. ह्याच्यावर परत 3 न्यायालय आहेत. नाही, आत्ता सदावर्तेची आत्ता म्हणजे ही सुनावणी सुरू आहे, मात्र पुढचा काही निकाल येईपर्यंत आत्ता तरी हे पैसे किंवा ही पोटगी धनंजय मुंडे यांना द्यावी लागेल, करुणा मुंडेंना. मला असं वाटतंय जर तरच्या गोष्टींमध्ये आपण पडू नये. अगोदर ते म्हणजे अर्जदार महिलेनेच सांगितलं की त्यांना वरच्या कोर्टात जायचे. जर त्या वरच्या कोर्टात गेल्या तर या खालच्या कोर्टाच्या निकालाचे पैसे त्यांना ते कशा घेतील? मुद्दा तर त्यांच्याकडेच आहे ना. तुम्हीच चॅनलवाले दाखवतात ना की त्यांना. हो, मग तेच म्हणतो ना. मग धनंजय मुंडे साहेबांनी चॅलेंज केलं तर पैसे द्यायचा प्रश्नच कुठे? म्हणजे धनंजय मुंडे याला चॅलेंज करतील असं वाटतं तुम्हाला? जर धनंजय मुंडे साहेबांनी, बघा प्रत्येकाला स्वतःचा अधिकार आहे. जर लोक त्याचं राजकारणीकरण करत असतील, सामाजिकीकरण करून डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असतील किंवा कुणीतरी अर्जदार डिफामेटरी बोलून त्रास देत असेल तर नक्की कोणी सुद्धा विचार करेल. आणि कायद्यामध्ये तरतूद असेल तर कोणाचा बाप थांबवू शकते का? कायद्यात तरतूद असेल तर कोणाचा बाप थांबवू शकते का? नक्की सदावर्तेजी, आजचा निकाल पाहून असं वाटतं की धनंजय मुंडेंना, करुणा मुंडेंना ही पोटगी द्यावी लागणार आहे. आणि तुमच्यावरून तर असं वाटतं की तुम्ही आताच धनंजय मुंडेंचं वकील पत्र घेतलंय. जर तरच्या गोष्टी ॲझ्युम्शन करून मला असं वाटतंय की तुम्ही कोर्टाच्या निकालाचा जे हे आहे ऑपरेटिव्ह पार्ट आहे त्याच्यावर मला बोलतं केलं. मी तुम्हाला त्याच्यावर काय म्हणजे जे मला लॉचा विद्यार्थी म्हणून मला जे सांगता येऊ शकलं ते मी तुम्हाला सांगितलं. आणि धनंजय मुंडे साहेबांनी चॅलेंज करून ती ऑर्डर स्थगिती घ्यावी किंवा अर्जदार महिलेने जाऊन अर्ज ते स्वतः सांगतात वर जावं, हा प्रत्येकाच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. आणि मी काय करावं हा माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आपल्या ठिकाणी महत्त्व ठेवतात. नक्की सदावर्तेजी, आतापर्यंत मी तुमच्या मुलाखतीमध्ये नेहमी पाहिले की तुम्ही आक्रमकपणे बोलता, जोर जरात बोलता. आज मात्र तुम्ही छान हसत मिश्किलपणे असं सगळं बोलतायत. काय राज आहे याचं? निखिला, ज्याच्या घरात 12वीची मुलगी परीक्षेसाठी 11 तारखेपासून तयारी करते ना, त्याला खूप म्हणजे स्वतःला रिझनेबलही ठेवावं लागतंय. आणि हा विषय कसा आहे की अत्यंत तुम्हाला माझी मुलगी आहे 12वीला, तिची परीक्षा आहे आणि त्याच्यामुळे मी जास्त तिकडे माझं लक्ष आहे. आणि राहिला प्रश्न ह्या केसच्या संदर्भानं, मला असं वाटतं की हा एखाद्याच्या कौटुंबिक जीवनाशी संबंधित आहे, सामाजिक जीवनाशी संबंधित आहे. हे खरं सांगू का, कोणीसुद्धा याच्यावर राजकारण करू नये, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये आणि कुणाला तरी डॅमेज करण्याचा कोणी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करू नये. म्हणून अगदी ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेता मला इतकं गांभीर्यपूर्वक बोलणं आवश्यक आहे. जी, खूप खूप धन्यवाद सदावर्तेजी. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. तर धनंजय मुंडेंनी कोर्टामध्ये भूमिका मांडली नाही असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. तर धनंजय मुंडेंनी कोर्टात भूमिका मांडलेली नाही असं सदावर्ते म्हणतात. निकालाचे वेगळे अर्थ काढू नका, निकालाचं राजकारण करू नका असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. तर कौटुंबिक न्यायालयानं आज धनंजय मुंडे यांना, करुणा मुंडे यांना जवळपास 1,25,000 रुपये पोटगी द्यावी असे आदेश दिलेले आहेत.